आषाढी वारी 2026 संपूर्ण पालखी वेळापत्रक, रिंगण सोहळे आणि आषाढी एकादशीचे महत्त्व आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने पुन्हा एकदा महाराष्ट्र दुमदुमणार आहे. लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरकडे निघणार आहेत. पण आषाढी वारी 2026 कधी आहे? संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या कधी निघणार आहेत? रिंगण सोहळे कधी होणार आणि आषाढी एकादशीचे महत्त्व काय? या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आपल्या स्वामी कृपा चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला आता आषाढी वारी 2026 बद्दल सविस्तर जाणून घेऊया. आषाढी वारी म्हणजे काय? आषाढी वारी ही केवळ यात्रा नाही, तर भक्ती, समता आणि सेवाभावाची परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी टाळ, मृदंग, अभंग आणि विठ्ठल नामाचा गजर करत पायी पंढरपूरला जातात. या वारीत जात, धर्म, श्रीमंत किंवा गरिबी यांचा भेद नसतो. सर्वजण विठ्ठलाचे भक्त म्हणून एकत्र चालतात. आषाढ महिना आणि एकादशी. आषाढ महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. याच महिन्यात चातुर्मासाची सुरुवात होते. भगवान विष्णूंची उपासना, नामस्मरण, दान आणि सत्कर्म यांना विशेष महत्त्व दिले जाते. आषाढी एकादशी हा या महिन्यातील सर्वात मोठा भक्ती उत्सव मानला जातो. संत तुकाराम महाराज पालखी. देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी भक्तांच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. मार्गात अनेक गावांमध्ये मुक्काम, कीर्तन, भजन आणि रिंगण सोहळे होतात. प्रत्येक ठिकाणी हजारो भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते. या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून वारकरी येतात. टाळ, मृदंग, वीणा आणि अभंगाच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. रिंगण सोहळ्याचे महत्त्व. वारीतील सर्वात भावनिक क्षण म्हणजे रिंगण. संतांच्या अश्वाला संतांचे स्वरूप मानले जाते. अश्व धावत असताना वारकरी भक्तिभावाने दर्शन घेतात. अनेकांच्या मते हा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असतो. वारीचा अंतिम टप्पा. पंढरपूर जवळ आल्यावर प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यात विठ्ठल दर्शनाची आस असते. ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत लाखो भक्त विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचतात. हा क्षण भक्ती, आनंद आणि समाधानाने भरलेला असतो. वारी आपल्याला शिकवते की जीवनात अहंकार नव्हे तर नम्रता, सेवा, प्रेम आणि नामस्मरण महत्वाचे आहे. विठ्ठलापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा श्रद्धा, संयम आणि चांगल्या कर्मातूनच जातो. तुम्ही यंदा आषाढी वारीला जाणार आहात का? कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला पुंडलिकावर दे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव माऊली महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. धन्यवाद.